आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल. सर, काय सांगणार, आज महायुतीचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे गडकरींचा उमेदवारी अर्ज भरताना? महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आल्यानंतर ही प्रथमच निवडणूक म्हणत आली आहे आणि खुशीची गोष्ट हे आहे की भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठतम नेते माननीय नितीनजी गडकरी आज त्यांच्या नामांकन भरणार आहे आणि त्यानिमित्तानं हे आमची पण जबाबदारी आहे की एक महायुती म्हणून एक आमच्याही त्यांना समर्थन आणि एक शक्ती प्रदर्शन, कारण शेवटी 3 एवढे मोठे पक्ष एकत्र आल्यानंतर नक्कीच त्याच्या या निवडणुकीवर परिणाम होणार आहे. महाराष्ट्राच्या येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये परिणाम होणार आहे आणि एक नितीनजी म्हणजे एक अजातशत्रू व्यक्ती आहे. प्रत्येकांना नितीनजी म्हणजे खूप आपले घरचे व्यक्ती म्हणून वाटते, आपुलकी आहे त्यांच्याबद्दल आणि माझे त्यांचे नाते जवळपास 35 वर्षापासूनचे आहे. तर स्वाभाविक आहे आज त्यांच्या नामांकनाच्या दिवशी मी इथे यावं आणि आमच्या पक्षाच्या वतीनं आणि माझ्या स्वतःच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा द्यावं. सर, राष्ट्रवादी किती जागा लढणार आहे आणि यादी कधी येणार आहे हा प्रश्न? जवळपास सगळी चर्चा झालेली आहे. 1-2 जाग्यासाठी काही चर्चा चालू आहे, मतभेद कुठलाही नाही. आणि शेवटी बघा, आज 48 जागा लढत असताना स्वाभाविक आहे 3 पक्षामध्ये काही थोडा म्हणजे मतांतर होऊ शकते, मतभेद नाही. आणि त्यामुळे हे चर्चा 1-2 दिवसामध्ये जवळपास संपत आलेली आहे आणि मला असं वाटते की 1-2 दिवसामध्ये अधिकृत त्याची जाहिरात होणार. नाशिकवरनं छगन भुजबळ इच्छुक आहेत. असं आहे की प्रत्येक जागामध्ये तिन्ही पक्षाचे काही ना काही चांगले उमेदवार असू शकतात आणि युतीचा धर्म पण आहे की एकमेकांना काही सन्मान देऊन योग्य जागा एकमेकांना द्यावी. हे पण खरी गोष्ट आहे की भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांचे वर्तमान सिटिंग 23 किंवा आणि 1+24 खासदार आहे आणि शिवसेनाचे पण मागच्या म्हणजे सिटिंग खासदारांची संख्या मोठी असल्यामुळे थोडा म्हणजे तडजोड करावा लागला, पण सन्मानजनक ही युती होणार आहे आणि तुम्हाला उद्या परवा जेव्हा आम्ही जाहिरात करू तुम्हालाच नक्की हे दिसेल की योग्य निर्णय झालेले आहे. सगळ्यांचा सन्मान ठेवण्यात आलेला आहे. तुमच्या आणि अनेक चॅनलांनी 2, 3, 4 जागेवर आम्हाला म्हणजे टाकून दिलेलं आहे. ते पण सगळं म्हणजे तुम्हाला स्पष्ट चित्र दिसायला मिळेल. 4-5च्या पुढे जाणार. तुम्ही बघा ना, आता 1-2 दिवस थांबा. शेवटचा प्रश्न, साताऱ्यातून उदयनराजेंना तुम्ही घड्याळीवर लढवण्यास तयार आहे? साताराची जागा सुद्धा जे काही आमची जे चर्चा चालू आहे त्यामध्ये कुठेही मला अडचण वाटत नाही. थोडी 1 दिवस धीर ठेवा. उदयनराजे घड्याळीवर लढणार. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.